पुण्यातील पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। त्याबाबत कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवले आहेत। येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि जनतेची रखडलेली कामं होण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणं गरजेचं असल्याचं यावेळी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलंय। याबाबत जेजूर येथील काँग्रेस कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा पराभव झाला आणि त्यानंतरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठी नाराजी दिसून येत होती। संजय जगताप यांचा पराभव होण्यामध्ये मागे कुठेतरी आघाडीच कारणीभूत आहे असं कार्यकर्त्यांकडून म्हटलं जात होतं। मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संजय जगताप यांनी आघाडीतून बाहेर पडावं असा कुठेतरी सूर येऊ लागला आहे। आपल्याबरोबर जेजुरीचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे आहेत। नक्की कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही आज तुमचं स्टेटस होतं की संजय जगतापांनी आघाडी सोडावी किंवा आघाडीतून बाहेर पडावं, काय नक्की कारण आहेत आघाडीतून बाहेर पडण्याची किंवा कुठल्या पक्षात तुम्ही जाऊ इच्छित आहे? हे पहा, जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस संजय जगताप हे आमदार होते आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार तालुक्यात प्रत्येक विभागात जाऊन त्यांनी प्रचार केला। त्यांच्याबरोबर प्रत्येक सभेला त्यांनी सभा घेतल्या आणि तनमन धनाने त्यांनी महाविकास आघाडी म्हणून एक त्या लोकसभेच्या उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले। परंतु जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आमच्या उमेदवाराला कुठलाच प्रतिसाद आम्हाला दिसला नाही किंवा त्यांचं कुठल्या नेत्यांनी कुठं प्रचार सभा घेतल्या नाहीत किंवा जे शेवट फक्त पवार साहेबांची एक सभा झाली तेवढं साहेबांनी वेळ दिला तेवढाच। त्यामुळं जे निवडून येणारा कॅन्डिडेट होता आमचा तो पडण्यामागे कुठेतरी आम्हाला वाटतं महाविकास आघाडीने जे म्हणजे जसे एफर्ट्स घ्यायला पाहिजे तसे घेतले नाही, त्याच्यामुळं आम्हाला कुठेतरी ती खंत आहे की पराभवाला महाविकास आघाडीची पण कारणीभूत आहे। आत्ता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना कोणत्या पक्षात जावंसं वाटतं? नाही, आता प्रत्येक तालुक्यामध्ये आज ह्या आमच्या पुरंदर हवेलीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचं आता अशी भावना आहे की आदरणीय संजय जगताप यांनी महाविकास आघाडीतून कुठल्या परिस्थितीत आता बाहेर पडलं पाहिजे। कारण जर आपल्याला कुठलंच त्या महाविकास आघाडीचा महाविकास आघाडी म्हणून आपल्याला कुठंच जर पाठिंबा देत नसतील किंवा कुठं आपल्या पाठीशी उभं राहत नसतील तर तिथं राहण्यात मजा नाही। आणि हे सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की आता लवकरात लवकर हा महाविकास आघाडीतून बाहेर पडून एक चांगला निर्णय घ्यावा। कोणत्या महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं म्हणजे नक्की काय करायचं? कारण काँग्रेस पक्षातून बाहेर पडता का फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडता? आता प्रत्येक कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना आहेत। काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये साहेबांनी जावं आणि काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश करावा। कारण की पुरंदर हवेलीमध्ये आमच्या जेजुरीमध्ये भरपूर प्रश्न प्रलंबित आहेत। त्या आमदार असताना त्यांनी भरपूर विकास कामं केली, परंतु मधल्या काळात सगळी कामं थांबलेली आहेत आणि जनतेची कामं होणं हे महत्त्वाचं आहे, ते अपेक्षित आहे। आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला त्याची फार गरज आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की साहेबांनी प्रथम महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं। खरं तर जनतेची अनेक कामे थांबलेली आहेत, रखडलेली आहेत, ही कामं पूर्ण करायची आहेत आणि म्हणूनच कोणत्या तरी सत्ताधारी पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये आमदार संजय जगताप यांनी प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। येणारी जी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे त्यामध्ये देखील याचा पक्षाला फायदा होईल किंवा याचा आमदार संजय जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना फायदा होईल अशी आशा या कार्यकर्त्यांना असल्याचं पाहायला मिळते।